नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा। बोगस दिव्यांग ही खऱ्या दिव्यांगाच्या समोरची सगळ्यात मोठी समस्या आहे, पण या समस्येचं उत्तर काही भेटताना दिसत नाहीये। चौकशी करण्याचे फरमान दिले जाते, चौकशी कुठं होते, कधी होते, काय होते आणि काय चौकशी झाली ते कुणासमोर मांडली जाते, हा मात्र प्रश्न प्रत्येक दिव्यांगजनाच्या मनात येतो। दुःख याचं आहे, खरी यातना खऱ्या दिव्यांगजनाची ही आहे, हे जे खोटे बोगस चिरीमेरी देऊन फसवेगिरी करणारे जे दिव्यांग आहेत, त्या दिव्यांगजनामुळं असंख्य खऱ्या दिव्यांगजनाच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत। स्वतःची आर्थिक परिस्थिती बरोबर नसताना जास्त मेहनत करून त्या परीक्षेमध्ये भाग घ्यायचा आणि या खोटारड्याने त्या ठिकाणी जाऊन अलगद बसायचं, ही गोष्ट आहे। आता ही गोष्ट फक्त परीक्षा पुरतीच किंवा नोकरी पुरतीच मर्यादित राहिलेली नाही, ही गोष्ट संजय गांधी निराधार योजनेपर्यंत आलेली आहे। ही गोष्ट फक्त एसटी पुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर अशा दिव्यांगजनाच्या अनेक योजना हे बोगस ढापतायत असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये एक मात्र नक्की कळतंय की बोगस दिव्यांग प्रत्येक ठिकाणी आहेत। आता हे प्रत्येक ठिकाणी बोलत असताना एक वृत्तपत्र पाऊस आणि ती बातमी आहे डॉक्टर अजय चंदनवाला यांच्याबद्दल। डॉक्टर अजय चंदनवाला हे मेडिकल फील्ड मधील मोठ्या आस्थापनेच्या मोठ्या पदावर राहिलेले, जसं की वैद्यकीय प्रवेशासाठी संबंधित पण त्यांचा फार मोठा रोल। आणि या डॉक्टर अजय चंदनवाले बद्दल मात्र ही जी सगळी बातमी आहे, या बातमीनुसार मात्र असं दिसतंय की फक्त साध्याच पदावर नाही तर मोठ्या पदावर पण बोगस दिव्यांग विराजमान झालेले आहेत। पूजा खेडकर प्रकरण आपल्या सगळ्याला माहिती आहे, पुढे काय होईल, कोर्टामध्ये काय ऑर्डर येईल याच्याबद्दल आज काही सांगता येत नाही। तसंच डॉक्टर अजय चंदनवाले या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार आणि 2018 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी याच डॉक्टर अजय बद्दल केलेले ते सगळं त्या ऑफिसमध्ये जाऊन वगैरे सगळ्या केलेल्या गोष्टी आणि त्याच्यानंतर त्यांना पोलिसांची झालेली अटक आणि समज देऊन त्यांना सोडण्यात आलेलं, त्यावेळेस पण त्यांनी हेच मानलं होतं की डॉक्टर अजय यांच्याकडे 18% एवढंच दिव्यांग प्रमाणपत्र आहे। तसंच मॅट कमिटीने पण अजय चंदनवाल यांच्याबद्दलच्या गोष्टी ज्या मांडल्यात त्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या आहेत। कहर सांगतो कहर, म्हणजे मी दिव्यांग आहे ही चाचणी करण्यासाठी ज्यावेळेस जातात त्यावेळेस कानामध्ये वॅक्स टाकणं, डोळ्यामध्ये ड्रॉप टाकणं, अशा प्रकारचे प्रकार पण आता उघड होत आहेत। मग त्या खऱ्या दिव्यांगजनाचा अधिकार ज्यावेळेस ओरबाडून घेतला जातो त्यावेळेस हे फक्त परिपत्रक आणि आदेश आणि अध्यादेश करून काय होणार आहे? कडक शासन का नको, हा प्रश्न मात्र त्या मेहनत करणाऱ्या, कष्टाचं जीवन जगणाऱ्या खऱ्या दिव्यांगजनाच्या मनात येते। त्याच्याच बरोबर UDIDI कार्ड एक दिव्यांगजनाचं, त्या UDIDI कार्डचा वापर करून कॉम्प्युटरमध्ये काही सॉफ्टवेअरचा वापर करून त्या UDIDI कार्डला फेरबदल करून फोटो चिटकून सेम टू सेम UDIDI नंबर ठेवून, म्हणजे तसाचे तसा UDIDI नंबर, म्हणजे एकाच UDIDI नंबरचे असंख्य दिव्यांग, हे सगळं चालतंय, हे सगळं समोर येतंय, मग याच्यावर कारवाई का होत नाही? दिव्यांग हक्क कायदा 2016 बहुधा या सर्व अधिकाऱ्यांना माहित नसन किंवा मग यांनी त्याच्यातल्या पळवाटा डोक्यात ठेवलेल्या असतील। दिव्यांग हक्क कायदा 2016 स्पष्ट सांगतंय की जर एखाद्या व्यक्तीने खोटे कागदपत्रे वापरले असतील आणि दिव्यांग प्रमाणपत्र काढलं असेल किंवा दिव्यांग प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने करून वापरलं असेल तर त्या व्यक्तीस सजा म्हणजे जेल आणि दंड हे पण आहे। आमचं सर्व दिव्यांगजनाची शासनाला एक विनंती आहे, दिव्यांग हक्क 2016 कायद्यातील हे कलम बदला। या कलमामध्ये मोठीलट अमाऊंट, मोठीलट रक्कम ही दंड म्हणून लावा, आजीवन कारावास असं एक त्याच्यामध्ये कलम टाका आणि त्याचबरोबर अजामीनपात्र गुन्हा हे तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी टाका, म्हणजे ते जे खोटारडे आहेत त्यांना खोटं दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याची डेअरिंग होणार नाही।
हे फक्त कलमच ऍड नको करायला, कलमच त्याच्यात समाविष्ट नको करायला, तर या कलमा अंतर्गत ताबडतोब जेवढे तुम्हाला सगळे बोगस सापडणार आहेत त्यांच्यावर या कलमांतर्गत कारवाई करा आणि जीवनभर जेलमध्ये सडू द्या या सर्व बोगस दिव्यांगांना. खऱ्या दिव्यांगाचं घेतोय त्यावेळेस तुमच्या मनात काहीच वाटत नाही का? तुमच्या या सगळ्या नादामध्ये ज्यांनी जन्मल्यापासून दिव्यांगत्व भोगलंय, ज्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कायदे झालेत आणि त्या कायद्याचाच भाग एक भारत आहे, आपला हिंदुस्थान आहे, तर हे कायदे फक्त का बनवलेत असा प्रश्न खऱ्या दिव्यांगजनाच्या मनात येतो. दुसरी गोष्ट, या खोटारड्या दिव्यांगजनांनी ज्या काही खऱ्या दिव्यांगजनासाठीच्या योजना आहेत त्या ओरबाडल्यात ना. मग ती पेन्शनची योजना असू द्या, रेशनची योजना असू द्या, एसटी महामंडळ तर ह्यांच्यासाठी पक्कच आहे, हे सगळं असू द्या, हे सगळं यांनी वरबाडलंय. शासनाच्या तिजोरीचा बोज वाढतोय असं शासन दाखवतोय. आम्ही खऱ्या दिव्यांगजनासाठी खर्च करतो असं दाखवतोय. खोटं खरं हे राहिलं बाजूला. आणि या सगळ्या खऱ्या दिव्यांगजनाला मिळणाऱ्या फायदे किंवा योजना हे मात्र खोटे दिव्यांग वरबाडतायत. हे जर सगळे खोटे दिव्यांग अलगद बाजूला झाले तर मात्र खऱ्या दिव्यांगाचा प्रत्येक फायदा आता मिळतो त्याच्यापेक्षा जास्त मिळेल. उदाहरणार्थ बोलायचं म्हणलं तर आता जर 2500 रुपये पेन्शन मिळते तर नक्कीच हे सगळे जर बोगस बाजूला झाले तर शासन पण ती पेन्शन 4000 करण्यासाठी शासनालाही काही अडथळा येणार नाही. अहो, लोड कमी होईल त्यावेळेस शासन पण हे काउंट करेल ना की नाही एवढेच दिव्यांग यांना देण्यासाठी आपल्याला सोपं आहे. पण हे सगळं होण्यासाठी मात्र तुम्ही, मी, प्रत्येक खऱ्या दिव्यांगजनांनी बोगस दिव्यांग शोधण्यासाठी सक्रिय झालं पाहिजे. जसं आपण एसटीचा मुद्दा, एसटी महामंडळाकडून होणारी दिव्यांगजनाची अडवणूक, हेळसांड, अवमान या सगळ्या गोष्टीबद्दल जसं आम्ही आवाज उठवला, त्याच्यानंतर सर्व दिव्यांगांनी या गोष्टीत जागरूकता दाखवली आणि आज एक जाणवतंय, एसटी महामंडळात आज मात्र 2 महिन्यापूर्वीची परिस्थिती राहिली नाहीये. आज एसटी महामंडळामध्ये थोडं तरी दिव्यांगजनाला मान दिला जातोय, परिपत्रकाचा अभ्यास कुठंतरी होतोय हे जाणवतंय. याच्याने समाधान नाही, पूर्ण व्हायला पाहिजे. कारण आज पण काही कंडक्टर मात्र स्वतःच्याच तोऱ्यात चालताना दिसत आहे. म्हणून आजच्या व्हिडिओतून आपल्याला विनंती करतोय, जागे व्हा आणि बोगस दिव्यांग शोधण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने प्रयत्न करा. पुढचा एखादा उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटू. नमस्कार.